सर, शिवसेनेचं महाअधिवेशन, राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूरमध्ये भरवण्यात आलेलं आहे. काय नेमकं उद्दिष्ट असणार आहे, कारण आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुका देखील आहेत. शिवसेनेचं अधिवेशन कोल्हापूरमध्ये होतोय हा एक राजकीय विलक्षण योगायोग आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की वंदनीय बाळासाहेबांची देखील प्रचाराची सुरुवात ही कोल्हापूर नगरीमधनं व्हायची आणि त्याच पद्धतीचा पक्षवाढीचा आणि राजकीय भविष्यामध्ये कशी वाटचाल करायची हा संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये होतोय. याच्यामध्ये अनेक राजकीय विषयावर चर्चा होईल, अनेक निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा होतील आणि सगळ्यात महत्त्वाची जी कार्यशाळा आहे उद्या ती म्हणजे निवडणुकीचं व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कसं करावं यावर देखील चर्चा होईल आणि 12:30 वाजता उद्या शिबिराला माननीय मुख्यमंत्री महोदय संबोधित करतील. लोकसभेच्या अनुषंगाने किती महत्त्वाचं अधिवेशन असेल हे काय वाटतं? दुपारी आज राजकीय ठराव होणार आहेत, काय महत्त्वाचे राजकीय ठराव होतील आणि काय परिणाम त्याचे? मी काल देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जे राजकीय ठराव होतील त्याचं पूर्ण ब्रीफिंग आपल्याला केलं जाईल. परंतु राजकीय ठराव हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला होता की वंदनीय बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेना कुठेतरी दूर जाते, त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन नॅशनल अलायन्स केली. भविष्यातलं राजकीय धोरण आमचं काय असणार आहे, राजकीय कशा पद्धतीने आम्ही वाटचाल करणार आहोत, आमच्या शिवदूतापासून जिल्हा प्रमुखांपर्यंतची कार्यप्रणाली काय राहणार आहे, याच्यावर सगळ्यावर चर्चा आजच्या शिबिरातनं होईल. मागासवर्ग आयोगाने आज आपला अहवाल दिलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. कसं पाहता एकंदर एकीकडे जरांगे पाटलांचं ऑपरेशन सुरू आहे आणि दुसरीकडे अहवाल सुपूर्द केलेला आहे. मला असं वाटतं की मनोजजींनी या सगळ्या गोष्टींचा देखील समजूतदारपणानं विचार केला पाहिजे. ऑलरेडी ते समजूतदार आहेतच, परंतु 20 तारखेला जे अधिवेशन होतं 20 आणि 21ला त्याच्यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भातलं जे सुतोवाच मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं होतं त्या संदर्भातला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला कुठच्याही बाकीच्या समाजाचं आरक्षण न घेता किंवा त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारं हे सकारात्मक पाऊल आहे आणि त्याचा अहवाल विधानसभेमध्ये ठेवून त्याच्यावर चर्चा केली जाईल. पहिली गोष्ट असं की त्याच बाबतीनं आम्ही वाटचाल करतोय. मुख्यमंत्री महोदयाने देखील त्याच बाबतीमध्ये सुतोवाच केलेला आहे. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं राज्य मागासवर्गीय आयोगानं विक्रमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टीचा तपास केलेला आहे आणि त्याचाच हा परिपाक म्हणून 20-21ला अधिवेशन होतं. सगळे नेते म्हणतात की येणाऱ्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार, तेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असा प्रस्ताव अधिवेशनात पास केला जाईल का? आणि तसं इतर मी मगाशी देखील सांगितलं की जे काही ठराव होतील त्यांची पूर्ण माहिती ही आमच्यापैकी काही सहकारी की आम्ही सगळे तुमच्यापर्यंत येऊन सांगत राहू. त्या ठरावाचं नक्की कारण काय आहे, तो ठराव कशासाठी घातलेला आहे हे देखील आम्ही सांगू. परंतु शिबिर सुरू व्हायच्या अगोदर ठराव कुठचे असणार आहेत हे सांगणं योग्य नाही. वैभव नाईक सोडचिठी देण्याच्या तयारीत अशा प्रकारची चर्चा सध्या रंगत आहेत, कसं पाहताय? तर काही दिवसांपूर्वीच काही आपल्या शिवसेनेकडून असं सांगण्यात आलं की उबाटाचे काही आमदार आपल्या संपर्कात आहेत, ते आमदार नेमके कोण आहेत? आता वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची भेट का घेतली हे माझ्यापेक्षा चांगलं तेच सांगू शकतात. नक्की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखणारं सध्या डिटेक्ट मशीन अजून काय तयार झालेलं नाही. परंतु अनेकांच्या मनामध्ये अशी चलबिचल सुरू आहे. त्याच्यातले काही शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत, काही देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत, काही अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत. कोकणामध्ये नारायण राणे लोकसभा निवडणूक लढत होईल अशा प्रकारे चर्चा आहे, कसं पाहताय? राज्यसभेवर त्यांची वर्णी मी लागली. काल देखील सांगितलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेनं त्या ठिकाणी निवडणूक लढलेली होती, त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.